महाडीबीटीवर आपल्याला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर असं लॉग इन करायचं आहे। वेबसाईट आपण लॉग इन केल्यानंतर ॲग्री लॉग इन या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करून वेबसाईट ओपन करायची आहे। त्यानंतर आपल्याला 3 प्रकारे लॉग इन करता येईल। वैयक्तिक माहिती, आलेली माहिती आपण सर्वप्रथम वाचून घ्यायची आहे सर्व आणि त्यानंतर आपल्याला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे। ही पण महत्त्वाची सूचना वाचून घ्यायची आणि क्लोज करायची आहे। त्यानंतर आपल्याला फार्मर आय डी टाकून आपल्याला सेंड OTP या बटनावरती क्लिक करून OTP पाठवायचा आहे। OTP पाठवल्यानंतर आपल्याला OTP हा आपल्या मोबाईलवर याप्रमाणे दिसेल आणि हा OTP आपल्याला OTP प्रविष्ट करा इथे टाकून आपल्याला लॉग इन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन झाल्याच्यानंतर आपल्याला पुढील माहिती पूर्ण आपली प्रोफाईल कशी भरायची ही दिसेल। या प्रोफाईल सर्वप्रथम आता ही प्रोफाईल पूर्ण भरलेली आहे। ही जर प्रोफाईल भरली नसेल तर ओके करायचं आहे। भरलेली माहिती पूर्ण आहे असं दाखवता येते। वैयक्तिक माहितीमध्ये आपल्याला फार्मर ID, आधार नंबर हे ऑलरेडी येईल, मोबाईल नंबर वगैरे। आपल्याला फक्त स्वतःचा पत्ता आणि कास्ट ही वैयक्तिक माहिती आहे स्वतःची आणि हा पत्ता भरायचा आहे। त्यानंतर आपल्याला जतन बटनावरती क्लिक करून समोर जात आणि क्लिक करून आपल्याला समोर जायचं आहे। जाताना श्रेणीवर समोर गेल्यानंतर आपल्याला इथं कास्ट निवडायची आपण SC ST आणि ओपन हे 3 कास्ट असू शकतात। त्यामध्ये आपल्याला ST निवडायची, जी कास्ट आहे आपली ती निवडायची। त्यानंतर आपल्याला कागदपत्रे अपलोड करायचे बटनावरती क्लिक करून आपलं कागदपत्रे अपलोड करायचे। अपलोड झाली कागदपत्रे इथे आपण पाहू शकता। हे पहा आपण कास्ट अपलोड केलं होतं इथं दाखवलं जाते। त्यानंतर क्लोज करून घावलेलं आपल्याला अपंग असाल तर यस करून आपल्याला यस किंवा नो निवडायचं आहे। अपंग असाल तर यस निवडायचं आहे, असाल तर नो निवडायचं आहे। अपंग असाल तर आपल्याला इथे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। त्यानंतर आपल्याला बँक तपशील अपडेट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला बँक तपशीलमध्ये बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकू त्यानंतर आपल्याला घटकासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला पूर्ण जेवढे आपले महाडीबीटीवरचे अर्ज आहेत तेवढे आपल्याला पूर्ण दिसतील। हे अर्ज आपण पूर्ण पाहून घ्यायचे आहेत आणि कोण्या ह्याच्यामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे तो अर्ज आपण निवडून सर्व बाबी निवडल्यानंतर अर्ज पूर्ण भरून झाल्याच्या नंतर आपल्याला वरी दिसत आहे अर्ज करा यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पहा आपल्याला कोणतीही तपशील सापडणे असे दाखवत आहे। इथंशी तुम्हाला पूर्ण जेवढे फॉर्म भरले तेवढे दिसतील आणि आपल्याला पर्याय निवडायला दिसेल आणि इथंशी तुम्हाला तो पर्याय आपल्याला व्यवस्थितरित्या 1 2 असे नंबर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि लावल्याच्या नंतर आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे। पेमेंटचं ऑप्शन इथं खाली दाखवलं जाईल। त्यानंतर आपल्याला वैयक्तिक तपशील एकदा तपासून घ्यायचे आहे की ते आपली कोणतीही साधी चूक पण सुद्धा करू नये, कारण त्यामध्ये कॉमन मिस्टेक असं राहते की वैयक्तिक तपशील तसेच बँक अपडेट तपशील त्यामध्ये जर काही राहिलं असेल कास्ट लहान चूकसुद्धा आपला अकाउंटमध्ये लागलेला जो लॉटरीमार्फत लागलेला नंबर आहे तो आपल्याला बाद करू शकतो। त्यासाठी कोणतीही चूक करायची नाही आहे। बँकेचा तपशील आवश्यकरित्या अपडेट करायचा आहे। सर्वप्रथम आपल्याला वैयक्तिक तपशील अपडेट केल्यानंतर 2 नंबरचं म्हणजे आपल्याला बँक तपशील अपडेट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतरच आपल्याला पूर्ण अर्ज भरायचा आहे। शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काय अडचण असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। धन्यवाद।